tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। यावेळेला एक मोठा फटका येत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू निघून जाईल। वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांकरिता। टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आपण म्हणू शकतो। इनफिल्ड परत एकदा आशिष राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला एक सुंदर स्ट्रोक, चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर, 6 धावांकरिता। यावेळेला समोरच्या दिशेने आकाश जांगीड, टिपिकल स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, 6 धावांकरिता। आणि तेच इथं करत असताना नवीन गोलंदाज सुहास पवार आणि पहिला चेंडू सुहासचा उंच गेलाय आणि चेंडू उंच नाही गेलाय तर लांब पण गेलाय। चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर। अजून एक षटकार आकाश जांगेड यांच्या बॅटमधनं। आकाश हे आता रंगात तर आलेत। मोठा फटका येतोय का आकाश यांच्या बॅटमधनं? यावेळेला पुल केलाय पण चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये। पंचांचा इशारा बघायचा आहे। पंचांचा इशारा 2 धावा आणि अशा प्रकारे यावेळेला मात्र जबरदस्त हिट या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि येतोय षटकार। वाह आकाश वाह। आकाश जांगीड यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळला फटका। अफलातून हिट आकाश जांगीड। लक्ष मोठं आहे परंतु आकाश तुटून पडलेत। खूप चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे आकाशची आणि पहिल्याच षटकात जर पाहिलं तर मोठी धावसंख्या उभी राहिली आहे। यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला। खूप लांबून मात्र क्षेत्ररक्षक तिकडे येत आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि ओव्हर संपली। पहिली धावसंख्या झाली 14। अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 35 धावांची आवश्यकता। 3 ओव्हरमध्ये यावेळेला उसळीवाला बॉल होता त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हुक केलं जरूर परंतु 2 धावा तिकडे मिळणार आहे। पाहिलं तर पहिल्यांदाच अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू या स्पर्धेत आले अंबरनाथ मध्ये। यावेळेला हवाई हल्ला तर केलाय परंतु पाहुयात जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी आकाश जांगीड यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय। षटकार।